भगवद्गीता सार, भगवद्गीतेचे 22 अनमोल विचार. जय श्रीकृष्ण. कधी तुम्ही एकटे बसले असाल आणि मनात हा प्रश्न आला असेल की हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? कधी सकाळी उठल्यावर तुम्हाला असं वाटलं असेल की आयुष्य जणू विस्कटून गेलं आहे, कोणी समजून घेणारं नाही, कोणी आधार नाही. जर हो तर विश्वास ठेवा, हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण त्या सख्याबद्दल, त्या परमात्म्याबद्दल, त्या मार्गदर्शकाबद्दल बोलत आहोत, ज्यांनी केवळ अर्जुनालाच नाही तर संपूर्ण मानव समाजाला जीवनाचा मार्ग दाखवला. भगवान श्रीकृष्णांची वाणी फक्त ग्रंथांपुरती मर्यादित नाही. आजही ती आपल्या जीवनातील प्रत्येक गुंत्यात उत्तर आहे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजही तेवढीच ताजी आहे जेवढी कुरुक्षेत्राच्या युद्धात होती. आज आपण भगवद्गीतेतील 25 अशा विचारांबद्दल जाणून घेणार आहोत जे केवळ प्रेरणाच नाहीत देणार, तर कदाचित तुमच्या जीवनातील काही उत्तरांवरचा पडदा दूर करतील, ज्यांचा शोध तुम्ही खूप दिवसांपासून घेत असाल. पण त्याआधी जर तुमचाही विश्वास असेल की श्रीकृष्णांची वाणी जीवन बदलू शकते, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण. कारण जेव्हा तुम्ही जय श्रीकृष्ण म्हणता तेव्हा भगवान श्रीकृष्ण तुमच्या अधिक जवळ येतात. आता डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात फक्त एक भाव ठेवा, श्रीकृष्ण मला ऐकत आहेत. विचार 1. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. हे श्रीकृष्णांचे सर्वात प्रसिद्ध वचन आहे, पण तुम्ही कधी याचा अनुभव घेतला आहे का? याचा अर्थ असा नाही की फळाची अपेक्षाच सोडून द्या. याचा अर्थ आहे इतके उत्तम कर्म करा की मग परिणामांना घाबरायची गरजच पडू नये. एक खरी गोष्ट सांगतो. एक वयोवृद्ध सुतार होता. आयुष्यभर त्याने लोकांसाठी घरे बनवली, पण जेव्हा तो निवृत्त झाला तेव्हा शेवटचे घर बनवताना त्याने त्यात मन लावले नाही. घाईघाईत निष्काळजीपणाने काम केले. जेव्हा मालकाने घर पाहिले तेव्हा त्याने चावी त्या सुताराला दिली आणि म्हणाला, हे घर तुमच्यासाठी होतं, तुमचं बक्षीस. सुताराला धक्का बसला. जर हे माझे घर आहे हे मला माहीत असते तर मी पूर्ण मेहनतीने बनवले असते. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक कर्म असे करा जणू ते तुमचे स्वतःचे घर आहे, कारण जे तुम्ही कराल तेच तुमच्याकडे परत येईल. म्हणून निकालाची चिंता करू नका, बस कर्मात स्वतःला इतके झोकून द्या की देव स्वतः म्हणाला, वाह. विचार 2. मनुष्य स्वतःच आपला मित्र आहे आणि स्वतःच आपला शत्रू. बऱ्याचदा आपण म्हणतो माझ्यासोबत कोणी नाहीये, पण तुम्ही कधी स्वतःला पूर्णपणे स्वीकारले आहे? कधी आपल्या मनाशी मैत्री केली आहे? श्रीकृष्णाने सांगितले, ज्याने आपले मन जिंकले तोच खरा योद्धा आहे. महाभारतात अर्जुन युद्धभूमीवर उभा होता. समोर त्याचे गुरु, त्याचे भाऊ, त्याचे कुटुंबीय, थरथरणारे हात, डळमळलेले मन. तेव्हा श्रीकृष्णाने हसून म्हटले, अर्जुना, तुझं सर्वात मोठं युद्ध समोर नाही, तुझ्या आत आहे. आणि जेव्हा अर्जुनाने आपल्या आतल्या भीतीला हरवलं तेव्हाच तो खरा वीर बनला. आज आपणही अनेकदा स्वतःकडून हारतो, कधी भीतीने, कधी न्यूनगंडाने, कधी उदासीने. पण लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा साथी तुमचे मन आहे. जर ते तुमचे झाले तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. विचार 3. जे घडले ते चांगलेच झाले, जे घडत आहे तेही चांगलेच आहे, आणि जे घडणार आहे तेही चांगलेच होईल. जेव्हा आपण हे पहिल्यांदा ऐकतो तेव्हा थोडा राग येतो, कारण जेव्हा काही वाईट घडत असेल तेव्हा चांगले झाले असे कसे म्हणावे. पण श्रीकृष्णांचे हे वचन केवळ दिलासा नाही, ते एक गहन सत्य आहे. एका तरुणाला मोठी नोकरी मिळाली होती, पण जॉईनिंगच्या अगदी आधी त्याचा अपघात झाला. नोकरी गेली. तो निराश झाला. काही महिन्यानंतर त्याच कंपनीत घोटाळा झाला आणि सर्व कर्मचारी तुरुंगात गेले. तो वाचला, कारण अपघाताने त्याला थांबवले होते. तेव्हा त्याला समजले की जे झाले ते चांगलेच झाले. श्रीकृष्ण म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तू फक्त विश्वास ठेव. जे तुम्हाला मिळाले नाही ते कदाचित तुमच्यासाठी नव्हते, आणि जे येईल ते योग्य वेळीच येईल. विचार 4. इंद्रियांवर नियंत्रण हेच खरे बळ आहे. आजचा माणूस खूप काही जाणतो पण स्वतःला जाणत नाही. मोबाईल कसा चालतो, गाडी कशी चालते, मशीन कशी कामं करतात हे त्याला माहीत आहे,
पण त्याला हे माहीत नाही की त्याचा राग कधी उफाळून येईल किंवा लोभ त्याला कसा खाली पाडेल. श्रीकृष्णांनी सांगितले, जो आपल्या इंद्रियांना जिंकतो तोच खरा विजेता आहे. महाभारतात दुर्योधन ताकदवान होता, संसाधने त्याच्याकडे होती, पण तो इंद्रियांचा गुलाम होता. आणि अर्जुनाने श्रीकृष्णाचे ऐकले. त्याने आपल्या आतल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले आणि विजय मिळवला. आपण ही रोज अशी युद्ध लढतो, मोबाईलचा मोह, क्रोध, वासना, ईर्ष्या, पण जेव्हा आपण श्रीकृष्णाचे स्मरण करतो तेव्हा ते आपल्या मनाला शांत करतात. एका तरुणाचा किस्सा आहे जो क्रोधाने भरलेला होता. त्याने गीतेतील हे वाक्य वाचले, जो क्रोधात आहे तो स्वतःला जाळतो आहे. तेव्हापासून त्याने प्रत्येक क्रोधाच्या क्षणी श्रीकृष्णाचे नाव घेणे सुरू केले आणि काही महिन्यांतच तो सर्वात शांत माणूस बनला. श्रीकृष्ण म्हणतात, जो माझे स्मरण करतो मी त्याचा रक्षक बनतो. विचार 5. सत्य कधीच मरत नाही. आजच्या जगात लोक म्हणतात सत्याने काही होत नाही, चलाख बना. पण तुम्हाला माहीत आहे महाभारतात कोण जिंकले? ते नाही ज्यांच्याकडे जास्त सैनिक होते, जास्त पैसा होता, तर ते ज्यांच्यासोबत सत्य होते. श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितले, जर तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर मी तुमच्यासोबत आहे. एका लहान मुलीची गोष्ट आहे जी शाळेत खोटं बोलायला नकार द्यायची. लोक तिला चिडवायचे, पण ती म्हणायची, माझ्या कान्हाने मला खोटं बोलू नकोस हे शिकवलं आहे. अनेक वर्षानंतर ती मुलगी न्यायाधीश बनली आणि त्या शहरात इमानदारीचे प्रतीक मानली गेली. श्रीकृष्ण म्हणतात, असत्याचे आयुष्य असते पण सत्य अमर आहे. विचार 6. ज्याला हानी आणि लाभ, विजय आणि पराजय एक समान वाटू लागतात तोच खरा योगी आहे. जरा विचार करा, आपल्यापैकी किती लोक आहेत जे जिंकून गर्व करत नाहीत किंवा हारल्यानंतर खचून जात नाहीत. अनेकदा छोटीशी टीकाही आपल्याला आतून हलवून टाकते आणि स्तुतीने मन फुगून जाते. पण श्रीकृष्ण म्हणतात, जर तू स्थिर राहिलास तेव्हा तू स्वतःला ओळखलेस. युद्धभूमीवर जेव्हा अर्जुनांनी विचारले की मी हरेन का, तेव्हा श्रीकृष्णांनी हसून सांगितले, तू फक्त तुझा धर्म पाळ. हार आणि जिंकण्याची चिंता माझ्यावर सोडून दे. एका साधूचा किस्सा आहे जो गावात सेवा करत असे. लोक कधी त्याला भोजन देत तर कधी शिवीगाळ करत. एकाने विचारले, अपमान कसा सहन करता? ते म्हणाले, श्रीकृष्णांनी शिकवले, जो स्थिर आहे तोच खरा आहे. स्तुती आणि निंदा दोन्ही बाहेरच्या गोष्टी आहेत. विचार 7. ज्याचे मन संतुलित आहे तोच खरा ज्ञानी आहे. जीवनात चढउतार येतात, कधी आपण आनंदी असतो, कधी दुःखी, पण जर आपण प्रत्येक परिस्थितीत मन स्थिर ठेवू शकलो तर तेच ज्ञान आहे. एका शेतकऱ्याची गोष्ट आठवते. त्याच्या शेतात आग लागली. गावकऱ्यांनी त्याला सांगितले, आता तू बर्बाद झालास. शेतकरी शांत होता, म्हणाला, बहुतेक देवाला हेच मंजूर असेल. आठवड्याभरात पाऊस पडला आणि एक नवीन पाण्याचा स्रोत त्याच्या शेताजवळ फुटला. आता ते शेत सर्वात सुपीक झाले. लोकांनी विचारले, तू राग का नाही केलास? तो म्हणाला, श्रीकृष्णाने शिकवले, जो स्थिर आहे तोच खरा ज्ञानी आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा जीवनात काही बिघडेल तेव्हा एकदा मनातल्या मनात म्हणा, कृष्णा तू आहेस ना, मग मी कशाला घाबरू? विचार 8. जगातली प्रत्येक वस्तू नाशवंत आहे, फक्त आत्मा अमर आहे. हा खूप गहन विचार आहे. आपण रोज कशा ना कशाबद्दल चिंताग्रस्त असतो. नोकरी गेली, गाडी खराब झाली, फोन पडला, पण कधी विचार केला आहे की हे सर्व फक्त बाहेरच्या गोष्टी आहेत? श्रीकृष्ण म्हणतात, आत्मा ना जळू शकतो, ना कापला जाऊ शकतो, ना सुकू शकतो. तो अजन्म आणि अमर आहे. जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा हृदय तुटते, पण श्रीकृष्ण आपल्याला आठवण करून देतात की ज्याला तुम्ही मृत समजत आहात ते फक्त शरीर होते. आत्मा तर आजही आहे, फक्त एका नवीन शरीराकडे गेली आहे. एका आईने आपला मुलगा गमावला होता. तिला हे गीतेचे वचन ऐकवले गेले. तिने डोळे मिटून म्हटले, श्रीकृष्णा मी तुला समजू शकले नाही, पण आता तुझ्यावर विश्वास ठेवते, आणि तिचे दुःख हळूहळू कमी होऊ लागले. विचार 9. जो मला भक्तीने काही देतो मी त्याचा प्रेमाने स्वीकार करतो. श्रीकृष्णांना सोन्याचे ताट हवे आहे का? हिरे मोती नाही, त्यांना फक्त प्रेम हवे आहे. गीतेत ते म्हणतात, जर कोणी मला प्रेमाने एक पान, एक फूल किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो. सुदामाचे उदाहरण घ्या. तो भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेला. फाटलेल्या कपड्यांमध्ये थोडेसे पोहे घेऊन गेला आणि श्रीकृष्णाने त्याला असा मान दिला जणू तो राजा आहे. का? कारण खरे प्रेम देखाव्यापेक्षा मोठे असते. म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं की माझ्याकडे देवाला देण्यासाठी काहीच नाही, तर फक्त प्रेमाने म्हणा, हे श्रीकृष्णा मी तुझ्या चरणी माझी श्रद्धा अर्पण करतो,
ते त्याला स्वर्गातील भेट मानतात. विचार 10. जो खऱ्या मनाने माझ्या आश्रयाला येतो त्याला मी कधीच सोडत नाही. कधी कधी आपल्याला वाटते की देव माझ्यावर रागावला आहे, मी खूप पापे केली आहेत, आता श्रीकृष्ण माझे ऐकणार नाहीत. पण श्रीकृष्ण म्हणतात, तू फक्त माझ्या आश्रयाला ये, मी तुला प्रत्येक बंधनातून मुक्त करेन. अरण्यक नावाचा एक चोर होता. तो मंदिरांमध्ये चोरी करायचा. पकडला गेला आणि तुरुंगात टाकण्यात आले. तिथे एका कैद्याने त्याला गीता दिली. ते वाचून त्याने श्रीकृष्णाला हाक मारली, तू मलाही माफ करू शकतोस? रात्री त्याला स्वप्नात दर्शन झाले. श्रीकृष्ण हसत होते आणि म्हणाले, तू आता माझ्या आश्रयाला आहेस, मग तुझ्याहून मोठा पुण्यात्मा कोण? तो चोर आज साधू आहे. लोक त्याला कृष्णदास म्हणतात, कारण श्रीकृष्ण कधीच कोणाला सोडत नाहीत, जोपर्यंत आपण स्वतःहून त्यांना सोडत नाही. विचार 11. जो आपले कर्म व्यवस्थित करतो तोच माझी पूजा करतो. हे वचन खूप सोपे आणि सरळ आहे, पण तितकेच खोल आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला माळा घेऊन डोंगरात जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्यात जे करता तीच पूजा आहे. एक शिक्षक जर इमानदारीने शिकवत असेल, एक शेतकरी जर खऱ्या मनाने नांगर चालवत असेल, एक आई जर प्रेमाने स्वयंपाक करत असेल, तर ते सर्व श्रीकृष्णाची पूजाच करत आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा आपण आपले काम पूर्ण श्रद्धा आणि मन लावून करतो, तेव्हा ते एक छोटेसे मंदिर बनून जाते. एका माणसाने देवाला शोधण्यासाठी तीर्थयात्रा केली आणि थकून करत आला. तेव्हा त्याची आई म्हणाली, तू मला पाणी पाजले असतेस तर श्रीकृष्ण तुझ्याकडे इथेच असते, कारण कर्म हीच भक्ती आहे. विचार 12. जो स्वार्थापासून मुक्त होऊन कार्य करतो तोच मला प्रिय आहे. आज आपण जे काही करतो त्यामागे बहुतेकदा काहीतरी अपेक्षा असते. हे केले तर फळ मिळेल, त्याला मदत केली तर तोही करेल. पण श्रीकृष्ण म्हणतात, तू फक्त कर, फळाची चिंता करू नकोस. जेव्हा आपण कोणत्याही अपेक्षेशिवाय काहीतरी करतो तेव्हा ते ईश्वराला समर्पण बनून जाते. एक साधा माणूस रोज मंदिराची साफसफाई करायचा. एकाने विचारले, या बदल्यात तुला काही मिळते का? त्याने म्हटले, मला फक्त माझ्या कृष्णाला स्वच्छ जागा द्यायची आहे. त्याची ती निस्वार्थ सेवा हजारो तासांच्या पूजेपेक्षा जास्त प्रभावी होती. विचार 13. जो क्षमा करतो तोच खरा वीर आहे. शक्तीचा अर्थ नेहमी बदला घेणे नसतो. कधीकधी खरी ताकद क्षमा करण्यामध्ये असते. कौरवांनी पांडवांना अपमानित केले, कपट केले, पण जेव्हा श्रीकृष्ण शांतिदूत बनून हस्तिनापूरला पोहोचले तेव्हा त्यांनी पहिला प्रस्ताव काय ठेवला? दुर्योधना, 5 गावे दे, युद्ध नको. कारण भगवान श्रीकृष्ण जाणत होते, क्षमा ही कमजोरी नाही तर शहाणपण आहे. एकदा अर्जुनाने विचारले, जर कोणी आपल्याला वारंवार त्रास देत असेल तर माफ करावे का? श्रीकृष्णांनी सांगितले, जर तू माफ करू शकत असलास तर तू माझा भक्त आहेस, आणि जर नाही तर तू अजून रस्त्यात आहेस. विचार 14. मनच मित्र आहे आणि मनच शत्रू. कधी तुम्ही आपल्या मनाशी भांडण केले आहे? जेव्हा झोप येते पण अभ्यास करणे आवश्यक असते, जेव्हा चुकीचा रस्ता सोपा वाटतो पण बरोबर रस्ता कठीण, त्या क्षणी श्रीकृष्ण म्हणतात, जर तू आपल्या मनाला जिंकलेस तर तू संपूर्ण जग जिंकलेस. एका युद्धात पराभूत झालेल्या योद्ध्याची गोष्ट आहे. तो जंगलात भटकत म्हणाला, जोग चुकीचे आहे, लोक चुकीचे आहे. त्याला एक साधू भेटला आणि म्हणाला, तुझा शत्रू बाहेर नाही, तुझ्या मनात आहे, त्याला जिंक. मग काय होईल ते श्रीकृष्ण स्वतः दाखवतील. जर मन म्हणाले तू करू शकत नाहीस, तर फक्त डोळे मिटून भगवान श्रीकृष्णाचे स्मरण कर आणि म्हण, मी करेन, कारण तुम्ही माझ्या सोबत आहात श्रीकृष्णा. विचार 15. मी प्रत्येक प्राण्याच्या हृदयात स्थित आहे. श्रीकृष्ण काही दूर बसलेले देव नाहीत, ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत. ज्या दिवशी आपल्याला याची जाणीव होते त्या दिवशी जग बदलून जाते. मग आपण कोणाशी खोटे बोलत नाही, कोणाला फसवीत नाही, कारण आपल्याला जाणीव होते की ज्याच्यासोबत मी हे करत आहे त्याच्या हृदयातही तर श्रीकृष्ण आहेत. एक वृद्ध भिकारी रोज मंदिराबाहेर बसायचा. एका लहान मुलीने त्याला पाणी पाजले. भिकारी हसला आणि म्हणाला, तू श्रीकृष्णाला पाणी पाजलेस मुली, तू धन्य आहेस. ती मुलगी थक्क झाली.
भिकारी म्हणाला, प्रत्येक जीवामध्ये तोच बसलेला आहे. ज्याने हे समजून घेतले त्याने श्रीकृष्णाला प्राप्त केले. विचार 16. जो मनुष्य मोहाचा त्याग करतो तोच खरे सुख मिळवतो. आपण या जगात खूप काही गोळा करतो. नाती, वस्तू, ओळख, मान, आणि हळूहळू ते सर्व आपल्या मनाला बांधू लागतात. श्रीकृष्ण म्हणतात, तू या सगळ्यांची जोडला जा, पण मोह करू नकोस. मोह तुला दुःख देईल. मोह म्हणजे ते बंधन जे आपल्याला थांबवते. एका साधूने आपल्या शिष्याला सांगितले, जर तुला नदीत पोहायचे असेल तर दगड पकडू शकत नाहीस. आपल्यालाही जीवनात पुढे जायचे असेल तर मोहाचे दगड सोडावे लागतील. श्रीकृष्ण स्वतः मोहमुक्त होते. त्यांनी राधावर प्रेम केले पण मोह नाही. त्यांनी अर्जुनाला सखा म्हटले पण युद्धात भावनिक झाले नाहीत. विचार 17. जो सर्वांमध्ये समभाव ठेवतो तोच मला प्रिय आहे. आपण अनेकदा लोकांना त्यांच्या रूप, नाव, जात, कामावरून तोलतो. पण श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने खरी भक्ती ओळखली आहे त्याच्यासाठी सर्व समान आहेत. एका मंदिरात एक ब्राह्मण आणि एक शूद्र दोघेही देवाला नमस्कार करत होते. लोकांनी ब्राह्मणाला पुढे बोलावले, शूद्राला मागे हटवले. एक संत आले आणि म्हणाले, कृष्णासाठी कोणी वर नाही, कोणी खाली नाही. तुम्ही सगळे भेद तोडा, तेव्हाच खरे भक्त बनाल. श्रीकृष्ण तर त्या वृंदावनचे आहेत, जिथे गावळी, गोपिका, पशुपक्षी सर्व त्यांचे प्रिय आहेत. श्रीकृष्ण सर्वांचे आहेत आणि जो सर्वांना एका दृष्टीने पाहतो तो श्रीकृष्णाचा आहे. विचार 18. जो सतत माझे स्मरण करतो त्याचे जीवन मी स्वतः सावरतो. तुम्ही एकटे आहात, घाबरलेले आहात, कधी कोणाला गमावले आहे आणि वाटले आहे की आता काहीच उरले नाही, तर एकदा शांत होऊन श्रीकृष्णाचे स्मरण करा. त्यांनी म्हटले आहे, जो माझे नाम जपतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी त्याची सारी चिंता माझ्यावर घेतो. एका वृद्ध महिलेचा दिवा जळायचा. घरी काहीच नव्हते. ती म्हणायची, माझा कान्हा सगळं करेल. एकदा तिचे घर जळाले. लोकांनी विचारले, तुझा कृष्ण कुठे आहे? ती हसली, आता तो नवीन घर देईल. एका आठवड्यात गावातील सावकार तिच्या सेवेने प्रभावित झाला आणि त्यांनी नवीन घर बांधून दिले. हे कोणी केले? भगवान श्रीकृष्णांनी. विचार 19. जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा मी अवतार घेईन. हे वचन फक्त अर्जुनासाठी नव्हते, हे वचन आपल्या सर्वांसाठी आहे. प्रत्येक युगात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा श्रीकृष्ण कोणत्या ना कोणत्या रूपात येतातच. कधी एखाद्या सत्याच्या आवाजात, कधी एखाद्या आईचे अश्रू पुसताना, कधी एखाद्या साध्या मुलाच्या निरागसपणात श्रीकृष्ण प्रकट होतात. एका गावात एका वृद्ध बाबांना मंदिर तोडण्याची धमकी मिळायची. ते रोज सकाळी आरती करत आणि म्हणत, माझा कृष्ण येईल. आणि एक दिवस अचानक तिथले अधिकारी बदलले, मंदिर वाचले. बाबा हसून म्हणाले, सांगितले होते ना, जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा भगवान श्रीकृष्ण येतील. मृत्यू माझ्यासाठी फक्त परिवर्तन आहे. जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर उभा राहून थरथरत होता, श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला तू मारतो आहेस समजत आहेस, तू मरणार नाही, आत्मा अमर आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मृत्यू शेवट नाही, हे फक्त एक वस्त्र बदलण्यासारखे आहे. एका महिलेने तिच्या मुलाला गमावले. तिला स्वप्नात दर्शन झाले. श्रीकृष्ण म्हणाले, मी त्याला कुठेही नेले नाही, तो आता माझ्या कुशीत आहे, तू रडू नकोस. तो तुझ्यापासून वेगळा नाही, फक्त तुझ्यापेक्षा थोडा पुढे गेला आहे. विचार 21. जो मला पूर्ण श्रद्धेने भजतो मी त्याचा होऊन जातो. श्रीकृष्ण म्हणतात, हो, जर तू मला मनाने हाक मारलीस तर मी तुझा होऊन जातो. कोणताही मोठा पाठ, कोणताही नियम, काहीही आवश्यक नाही. आवश्यक आहे एक खरे मन, श्रद्धेने भरलेला आवाज. एका गावळीन गोपिका ज्या शिकलेल्या नव्हत्या, पण जेव्हा त्या श्याम म्हणायच्या तेव्हा श्रीकृष्ण धावत यायचे. एकदा एका शेतकऱ्याचा बैल शेतात पडला. त्याने आकाशाकडे पाहिले आणि म्हटले, हे कृष्ण, आता तूच वाचवू शकतोस. म्हणतात, त्याच्या बैलाला जणू एखाद्या अदृश्य हाताने उचलले. श्रद्धा, विश्वास, भक्ती जेव्हा हे तिन्ही मनात असतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण फक्त मंदिरात नाही तर तुमच्या जीवनात, तुमच्या घरात आणि तुमच्या प्रत्येक श्वासात वसतात. विचार 22. सेवेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. श्रीकृष्णांनी कधी स्वतःला राजा म्हटले नाही. त्यांना सिंहासन नको होते. ते ग्वाल्यांमध्ये राहिले, रथ चालवला, गायी राखल्या आणि मित्रांसाठी सर्व काही सोडले. कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठा धर्म होता सेवा.
मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.